इथे तयार आहेत आपले उडदाच्या डाळीचे पापड। एकदम खुसखुशीत झालेले आहेत आपले पापड। जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, सारिकाज रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे पापड। त्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे। इथे मी 5 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि या डाळीसाठी मी रामबंधूचा पापड मसाला घेतलेला आहे। 1 किलो साठी मी 1 पॉकेट घेतलेला आहे। असे 5 किलो साठी मी 5 पॉकेट घेतलेले आहेत। आता ही डाळ आपण गिरणीतून दळून आणणार आहोत। इथे आपण गिरणीतून पापडाचं पीठ दळून आणलेलं आहे। पण 5 किलोचे पापड करणार आहोत। इथे मी 1 किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे पापडाचं पीठ। त्यात मी रामबंधू पापड मसाला टाकणार आहे। आता इथे आपण 1 किलो साठी 1 पुडी टाकणार आहोत रामबंधू पापड मसाला। आपण डायरेक्ट पिठामध्येच मिक्स करणार आहोत। काही जण गरम पाण्यामध्ये मिक्स करतात, तसं न करता डायरेक्ट पिठात टाकायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचा। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचे आपल्याला, म्हणून जास्त पाणी नाही वापरायचं। जसं पाणी लागेल तसं मळून घ्यायचं। परत मध्यभागीच पाणी टाकून घ्यायचं। पापडांचा मसाला तुम्ही घरात पण बनवू शकता। मी रेडीमेड घेतलेला आहे पॅकेट मध्ये। इथे 1 किलोच्या प्रमाणात आपले 2 उंडे मळून झालेले आहेत। आता हे आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून रात्रभर ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी आपण हे पापड लाटणार आहोत। आता आपला पीठ आपण रात्रभर मुरत ठेवलेला, त्याच्यानंतर आता आपण हा पीठ चांगला कुटून घेऊ। मी पाट्यावर घेतलेला आहे हा पीठ कुटण्यासाठी। इथे आपला आता पीठ कुटून झालेला आहे। आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते। इथे आपला पीठ कुटून झालेला आहे। आता याचे आपण गोल गोल गोळ्या करून घेऊ। इथे मी सुरी घेतलेली आहे, सुरीच्या साहाय्याने आपण गोल गोल गोळ्या कापून घेणार आहोत। एकदम मोठ्या नाही आणि एकदम छोट्या नाही, अशा मीडियम साईजच्या मी कापून घेते। इथे मी गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत, एका डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत। यात थोडं तेल टाकून घेते आणि पूर्ण गोळ्यांना तेल लावून ठेवणार आहे। इथे मी एक गोळी घेतलेली आहे। आता आपण पापड लाटू आणि पापड लाटण्यासाठी हा लाटणं वापरायचा, म्हणजे पापड चांगले मोठे होतात।
आणि याच्याने नक्षी पण छान दिसते. इथे आता पापड लाटून झालेला आहे. आता हे पापड मी घरातच सुकून घेणार आहे फॅन खाली. इथे तयार आहेत आपले उडदाच्या डाळीचे पापड. एकदम खुसखुशीत झालेले आहेत आपले पापड. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.